नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता आपला आवडता, माझा तरी सगळ्यात आवडता असा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आता आपली महालक्ष्मी आईची जी पूजा आहे दर गुरुवारची असणार आहे. पण हा जो गुरुवार म्हणजे कालचा जो गुरुवार होता, तर त्या गुरुवारी आपण पूजा मांडणार नव्हतो कारण अमावस्या होती. आणि आजचा म्हणजे आज शुक्रवारपासून मार्गशीर्ष सुरू झालेला आहे. तर म्हणून पुढच्या गुरुवारी आपल्याला पुढच्या गुरुवारपासून पूजेची मांडणी सुरू करायची आहे. तर आजचा जो दिवस आहे तो माझ्यासाठी पण खूप खास होता. म्हणजेच आज माझा वाढदिवस होता आणि म्हणजे हा कालचा व्हिडिओ म्हणून मी होता म्हणते. आणि तुम्ही बघा की निसर्गसुद्धा आपल्याला किती प्रेमाने भरभरून गिफ्ट्स देतो. किती छान फुलं आले होते झाडांना. मी सगळ्या झाडांना खूप थँक्यू म्हटलं त्यासाठी. आणि सगळी जी फुलं आहेत ना ती छान देवांना अर्पण केली. तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात तर खूप छान झाली आणि आजचा पूर्ण दिवससुद्धा खूप छान जाणार होता. कारण आज आम्ही चाललेलो आहे दादरला स्वामींच्या मठामध्ये. तर खूप म्हणजे खूप महिने झाले. मागच्या वेळी गेलो होतो तर त्यानंतर आता खूप महिन्यांनी चाललो आहे. तर खूप महिन्यांनी मी ट्रेनचा सुद्धा प्रवास करते. जेव्हा पूर्वी जॉब करायची तेव्हा नेहमी ट्रेनचा प्रवास वगैरे या सगळ्या गोष्टी असायच्या. आता घरी राहिल्यापासून खूप कमी जाणं होतं ट्रेनमध्ये. तर प्रवासाचा एक वेगळाच आपला असा अनुभव असतो छान. तर आम्ही तिघंही निघालो होतो. आज यांनी छान माझ्यासाठी सुट्टी घेतली होती मस्त. आणि म्हटलं चला स्वामींचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला आज घेऊन जाणार आहे एका खास ठिकाणी. तर बघा इथे मठाच्या इथे पोचलो. स्टेशनपासून दादर स्टेशनपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती आपला स्वामी महाराजांचा मठ आहे हा. आणि गुरुवारची भरपूर गर्दी असते. दुपारचा टायमिंग आहे हा, तरी पण बघा एवढी मोठी लाईन लागली होती. पण लाईन अगदी फटाफट पुढे सरकते. आणि गुरुवारी संपूर्ण दिवसभर मठ चालू असतो आणि इतर दिवशी दुपारी 1 ते 4 मध्ये मठ बंद असतो. तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी माहिती दिली. आणि ते बाहेर छान असे सगळे फूल हार सगळं असतं, तर ते सगळं आपण आधीच घेऊन जायचं आहे. अगदी शांत आणि शिस्तीत आणि व्यवस्थित छान असं महाराजांचं दर्शन होतं. तर इथे या मावशी होत्या, त्या आणखीन काय काय मला सांगत होत्या की कधी कोणी कसं आपल्याला कुठल्या रूपाने भेटतं आणि आपल्याशी काय संवाद साधतं. तर हे आपल्याला कधी खरंच कळत नाही. मागच्या वेळी जेव्हा आम्ही दर्शनाला आलो होतो ना, तर तेव्हा इथे खाली काम चालू होतं आणि त्याच्यामुळे पहिल्या माळ्यावरती त्यांनी सगळं शिफ्ट केलं होतं. तर आता काम पूर्ण झालेलं आहे आणि नवीन संपूर्ण बघा जे मठ आहे ना संपूर्ण नवीन बनवलं आहे. खूप छान जाळीदार लाकडी असं खूप छान काम केलेलं आहे संपूर्ण सगळीकडे. तर इथून पहिले आपण गेल्याच स्वामींचं असं खूप सुंदर असं दर्शन होतं. तर हा गाभारा तेव्हा दिसत होता, पण आतला जो गाभारा आहे ना त्याचं बहुतेक सगळं काम चालू होतं. आणि इथे बघा खूप मोठं असं औदुंबराचं झाड होतं. तर इथे त्यांनी आता छोटं औदुंबराचं झाड लावलं आहे. आतमध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अलाउड असेल नसेल मला माहिती नव्हतं, पण तरीही माझी इच्छा होती की जेवढं मला तुम्हाला दर्शन देता येईल, जेवढं दाखवता येईल तेवढं नक्की दाखवेन. कारण खूप लांबचे लोक खूप दुरून व्हिडिओज बघतात आणि प्रत्येकालाच इथे येणं शक्य नाही आहे. तर त्यामुळे अगदी झलक म्हटलीत तरी चालेल, पण स्वामींचं तुम्हाला दर्शन मिळू दे. आणि बघा इथे हे एक छान असं प्रतिकृती लावलेली आहे जी आनंद वार्ता म्हणून स्वामींचा जो मठ आहे ना अलिबाग, इथे अशा प्रकारचा मठ बनत आहे. तर बाहेरून बघा असं दिसतं अगदी साधं सिंपल, पण दर्शन केल्यानंतर आहे ना एक वेगळंच समाधान तुम्हाला इथे मिळून जातं. आणि खूप गर्दी असते संध्याकाळी. आता हा दुपारचा वेळ होता, पण संध्याकाळी खूप मोठी रांग इथे लागते. आणि या दर्शनाने ना माझा आजचा जो दिवस आहे ना तो असा सार्थकी लागल्यासारखं मला वाटला. खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं मला. तर आता इथून आम्ही निघालो आणि आम्ही पुढे शोधात होतो की छान काहीतरी आपल्याला पोटपूजा करायला मिळालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू की स्वामी 10 पावलं पुढे उभे असतात.
तर तिथून जाता जाता आम्हाला एक चौरंग म्हणून तिथे छोटं अगदी म्हणजे आपल्याला कळणारही नाही की असं आतमध्ये असं रेस्टॉरंट आहे करून, अगदी जसं काही नैवेद्य कोणी वाढतं ना, पंचपक्वान्नांचा नैवेद्य, इतकी सुंदर थाळी आणि इतकं चविष्ट असं सात्विक जेवण तिथे मिळतं. तर तुम्ही कधीही दादरला आलात ना, तर चौरंग म्हणून सर्च करा तुम्ही गुगलवरती पण, तर तुम्हाला मिळून जाईल. आतलं जे सगळं आहे ना तिथे त्यांनी काम जे केलेलं आहे ते पण अगदी जुन्या काळातलं जसं आहे ना तसं, आणि जेवणाची चव तर काय सांगू, अगदीच अप्रतिम. आपण दादरला आलो आहे आणि मार्केटमध्ये फेरफटका नाही मारणार असं तर होणारच नाही. तर मार्केट पूर्ण गच्च भरलं होतं, कारण आता आलेला आहे तो म्हणजे मार्गशीर्ष महिना, आपल्या पूजा आलेल्या आहेत, त्याच्यासाठी खूप सारं सामान आलं आहे. अगदी कमीत कमी रेंजपासून महागातल्या महाग वस्तू सगळं काही मार्केटमध्ये आहे. तर माझ्याकडे तर बरंच काय काय सगळं ऑलरेडी खूप सामान आहे, म्हणून मी काही जास्त लक्ष दिलं नाही. फक्त मी बघत होती की काय काय आहे सामान, काय नवीन दिसतंय. आणि इथून पुढे आम्ही आलेलो आहोत ते म्हणजे की जे तुम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता होती, खूप तुम्ही सगळे मला सारखे सांगत होता की ताई तू प्लीज जा ना प्रत्यक्ष तिथे, आम्हाला तिथे बघायचं आहे. तर मी आलेली आहे बाप्पा मोरया स्टोअरला. बघा अगदी छोटं दुकान आहे, पण दादांनी प्रत्येक गोष्ट खूप छान पद्धतीने इथे लावलेली आहे. इथला हा जो सेक्शन आहे पुढे मी तुम्हाला दाखवेनच की हा कशासाठी त्यांनी बनवला आहे. त्यानंतर असं छोटीशी एंट्री आहे, एंट्री पुढे आहे, म्हणजे तिथे आपल्याला छोटंसं शॉप आहे आणि ही आतमध्ये आहे. हे जे शॉप आहे ना हे आतमध्ये आहे, थोडंसं चालत यावं लागतं आतमध्ये. तुम्ही तिथे एंट्रीच्या इथे जरी विचारलत ना तरी ते तुम्हाला सांगतील. आणि ते आल्यानंतर खूप बरं वाटलं मला. एक्झॅक्टली कशासाठी आलो आहे काय ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण सुरुवातीला जाता जाता मी पण काय काय गोष्टी त्या आणखीन आहेत, कारण माझ्याकडे ज्या येतात त्या काही पर्टिक्युलर गोष्टी येतात, पण इथे बरंच सगळं वेगवेगळा नवीन आणखीन काय ना काही स्टॉक बघायला मिळाला. खूप साऱ्या ताई इथे येतात, सगळे मुखवटे घेतात. दादांकडून खूप साऱ्या गोष्टी मला तुमच्याबद्दल ऐकायला मिळाल्या. तुमचे मेसेजेस मला दादा नेहमी पोचवतात की ताईंना आमचं श्री स्वामी समर्थ सांगा, ताईंना नक्की सांगा. आम्ही विचारलं, इतक्या आवडीने आणि इतक्या प्रेमाने तुम्ही माझ्यासाठी जे बोलता, जे आशीर्वाद देतात ना, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. आणि तुमच्यापर्यंत वस्तू चांगल्यात चांगल्या पोचाव्यात हीच माझी नेहमी इच्छा असते. आणि तुमची पूजासुद्धा, माझी पूजा जशी छान वाटते तुम्हाला तशीच तुमची पूजासुद्धा छान व्हावी. तुमच्या पूजेचं सुद्धा खूप सारं समाधान तुम्हाला मिळावं हीच माझी नेहमी इच्छा असते आणि स्वामींकडे सुद्धा प्रार्थना असते. तर बघा इथे स्वामींच्या मी जे तुम्हाला दाखवल्या होत्या तशा छान मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत. पितळेच्या ज्या मी तुम्हाला वस्तू, दिवे म्हणा, अष्टलक्ष्मी कलश म्हणा, त्या ज्या थाळी आहेत त्या म्हणा, जे पण सगळं दाखवलं ते सगळं इथे अवेलेबल आहे. ज्यांना पर्सनली येऊन इथे खरेदी करता येते तर त्यांनी नक्कीच इथे या. तुम्हाला खूप सारी भरपूर व्हरायटी इथे बघायला मिळेल. इतर वेळी दादांसोबत जेव्हा बोलणं असतं ना तर तेव्हा वस्तूंबद्दल असतं किंवा कोणाचे काय रिस्पॉन्स असतात किंवा काय कमेंट्स असतात, तर काय प्रॉब्लेम्स असतात, असं सगळं बोलणं असतं. तर आज प्रत्यक्षात म्हणजे आपण फोनवर बोलतो आणि प्रत्यक्षात बोलतो यामध्ये खूप फरक वाटतो. तर खूप छान वाटलं मला दादांसोबत भेटून बोलून. त्यांनी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मला सांगितल्या की इथे आल्यानंतर सगळे कसे रिॲक्ट होतात. नमस्कार. तर आज मी आलेली आहे, तुम्हाला दिसत असेल इथे मागे कोण आहेत. तर बऱ्याच कमेंट्स मला येत होत्या की ताई तू कधी जाणार आहेस बाप्पा मोरया स्टोअरमध्ये आणि आम्हाला एकदा दाखव तिथलं बाप्पा मोरया स्टोअर. ज्यांना जमतं रेग्युलर यायला वगैरे तर ते बरेच जण इथे येतात, पण असेही भरपूर आपली फॅमिली आहे की ज्यांना इथे पर्सनली येता येत नाही आहे. आणि नेहमी आता मी बाप्पा मोरया स्टोअरमधल्या सगळ्या वस्तू तुम्हाला दाखवत असते. खूप छान छान वस्तू आपल्यापर्यंत आणि तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचतात. तर त्यासाठी सगळ्यात पहिले दादांना धन्यवाद की खूप छान छान वस्तू सगळ्यांपर्यंत अगदी सर्व्हिसपासून सगळ्या गोष्टी अगदी मस्त तुमच्यापर्यंत पोहोचतात. आणि आज मुद्दामून मी इथे आली, आज स्वामींच्या मठात आली, तुम्हाला दाखवलं.
आणि स्वामींचं पण खूप छान दर्शन झालं. आणि त्यानंतर मग इथे आलो, म्हटलं चला आलोच आहे तर दादांची भेट घेऊ. तर मी असं काही शॉप दाखवण्यासाठी म्हणून तुम्हाला आले नाही आहे, पण मला स्पेशली दादांना भेटायचं होतं म्हणून आम्ही इथे सगळे आलो. तर हे आहेत करता करविते बाप्पा मोरया शॉपचे. तर दादा नमस्कार. नमस्कार. जे रेग्युलर म्हणजे ज्यांना माहिती नाही आहे की बाप्पा मोरया स्टोअरच्या मागे कोण आहे किंवा काय, तर ओळख करून देऊ आपण सगळ्यांसोबत. तर दादा तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं सांगा. मी आशिष गांधी. बाप्पा मोरया स्टोअरला म्हणजे एक मोठं आहे की आपली जी भारतीय संस्कृती आहे, जे आपले देवी देवता आहे ते घरी घरी पोहोचण्याचं, त्याचं आपले जे हिंदुत्वाचा बेज आहे तो घरी घरी पोहोचण्याचा माझा प्रयत्न तुमच्यापर्यंत, ताईच्या सोबती तुमच्या घरीपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि नेहमी आमचा हाच मोठो असणार आहे किंवा हाच उद्देश असणार आहे की सगळ्यांपर्यंत ज्या पण गोष्टी देवपूजेच्या येत आहेत त्या सगळ्यांपर्यंत चांगल्या क्वालिटीच्या पोचल्या पाहिजेत, व्यवस्थित त्याची प्राइसिंग चांगली असली पाहिजे आणि नवीन नवीन काहीतरी देवांसाठी, जसं आपण आपल्या घरासाठी किंवा स्वतःसाठी नेहमी काहीतरी नवीन शोधत असतो की किती चांगला ड्रेस मी घेऊ, किती चांगली साडी घेऊ किंवा घरासाठी आणखीन काय चांगलं करू. तर माझा हा हेतू असतो की मी देवासाठी आणखीन काय चांगलं घेऊ. आणि त्याच्यासाठी मला जे मिळालेत ना की पार्टनर, ते म्हणजे दादा आहेत की दादा मला नेहमी नवीन नवीन काहीतरी, मी त्यांना सांगते की दादा असं काहीतरी पाहिजे, आपण असं काहीतरी आणूया, आणि ते पूर्ण प्रयत्न करतात. आणि त्यामुळे त्या वस्तू पण तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचतात, पूजेमधून दिसतात, तुम्हाला त्यातून एक वेगळाच आनंद मिळतो, आशीर्वाद मिळतात, समाधान मिळतं आणि तेच आम्हाला सुद्धा अपेक्षित आहे. तर आज मी ज्या आधी मुखवटे दाखवले होते तुम्हाला आता मार्गशीर्षसाठी, तर त्याच्यामध्ये आणखीन थोडेसे नवीन मुखवटे आले, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर आपला जो करवीर निवासिनी म्हणजे महालक्ष्मी आई कोल्हापूरची, तर साक्षात हे त्याचं स्वरूप आलेलं आहे महालक्ष्मी आईचं, म्हणजे दगडी स्वरूप जे आहे ना ते आहे. याला आपण छान सजवू शकतो, सजवण्याची तर गरजच नाही आहे, इतकं सुंदर म्हणजे साधं सुंदर असं दिसतंय, पण खूप छान आहे हा मुखवटा महालक्ष्मी आईचा. आणि ह्याच्यामध्येच साईजसुद्धा आहे, छोटी साईजसुद्धा आहे. ज्यांना मोठा मुखवटा हवा आहे त्यांना मोठा आहे आणि छोटी साईज हवी त्यांना छोटा आहे. आणखीन दादा कुठले आपल्याकडे आता सगळ्या नवीन आहेत. तर हा तुळजापूर भवानीचा मुखवटा आहे बघा. तर बरेच जण विचारतात ना की महालक्ष्मीच्या वेळेला म्हणजे आता मार्गशीर्षमध्ये फक्त महालक्ष्मीचेच मुखवटे लावायचे का, तर असं नाही आहे, तुम्ही दुसऱ्या देवींचे सुद्धा मुखवटे लावू शकता. आपली जी म्हणजे कुलस्वामिनी आहेत, आपल्या कुलस्वामिनीचा सुद्धा तुम्ही मुखवटा लावू शकता. म्हणजे आपले ह्यावर्षी 4 मार्गशीर्षचे गुरुवार आहेत, तर 4 गुरुवारी तुम्ही 4 वेगवेगळे देवीचे स्वरूप मांडा, तुम्हाला सुद्धा खूप छान वाटेल, घरामध्ये खूप मस्त वाटेल. तर हा दुसरा तुळजाभवानीचा आणि ह्याच्यामध्ये पण छोटी साईज आहे ना आपल्याकडे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा छोटी साईज आहे. तर हे मुखवटे आत्ताच नवीन आलेले आहेत, तर म्हणून मी दादाला म्हटलं की चला आलेच आहेत तर आपण दाखवून सुद्धा देऊ. खूप सुंदर, याच्यावर काम बघा किती सुंदर केलं तुळजाभवानी आईचं, खूप सुंदर. ह्याला जेव्हा म्हणजे जोडीस वस्त्र येतील, ह्याला जेव्हा दागिने येतील तेव्हा आणखीनच सुंदर दिसेल रूप आईचं. आणि त्यानंतर जे आपले आधीचे जे नवदुर्गा जे आपण मागे दाखवलं होतं त्याच प्रकारामध्ये आहे, पण अगदी सिंपल आणि सुंदर आहे की ह्याला तुम्ही छान सजावट करू शकता. त्या मुखवट्यांचं नाव काय दादा? माधुरी मीनाक्षी. माधुरी मीनाक्षी, त्याची दुसरी असे 2 आहेत. त्याच्यामध्ये एक माधुरी आहे आणि एक मीनाक्षी आहे. त्याच्यामध्ये फरक जो आहे ना तो तिलक जो आहे वरती, टिकली जी लावली आहे ती वेगवेगळी आहे. तर असे हे 2 नवीन मुखवटे, तर असे हे वेगवेगळे मुखवटे मी तुम्हाला दाखवले. हे नवीन आलेत, आत्ताच आलेत. तर जे आधी दाखवले ते पण स्टॉकमध्ये आहेत आपल्याकडे. ओके, पण दाखव. तर हे दादानी मला पाठवलं होतं पण तेव्हा स्टॉक नव्हता. आणि हे सुंदर असे देवीचे पाऊलं आलेले आहेत बघा, खूप छान आहे. ह्याच्यामध्ये ही एकच साईज आहे ना आपल्याकडे की मोठी साईज पण आहे? ह्याच्यापेक्षा छोटी साईज आहे. ओके, तर ह्याच्यापेक्षा छोटी साईज आहे. तर ज्यांना देवीचे पावलं हवेत तर पावलं सुद्धा अवेलेबल आहेत. तर आता आपली ना नवीन साईट ओपन झालेली आहे. दादा तुम्ही सांगा साईटच्या बद्दल. आपली वेबसाईट आहे www.bappamoriastores.com. याच्यावरती तुम्ही घरी बसून ऑनलाईन परचेस करू शकता. फोटोज, रेट्स, इमेजेस आणि साइजेस सगळे अवेलेबल केलेले आहेत आणि लवकरात लवकर खूप कलेक्शन येणार आहे. सगळेच पूजा आयटम लवकरात लवकर आपण लॉन्च करणार आहोत. आता मार्गशीर्षसाठी आपण देवी मुखोटे
आणि साडी आणि अगरबत्त्या, जे आपले फेमस अगरबत्त्या आहेत, जेवढे ट्रेडिशनल वस्तू आहेत ते लॉन्च केलेले आहेत. ते तुम्ही आमच्या वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करू शकता आणि परचेस करू शकता. तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होतो ना, फोन उचलत नाही ताई, दादा फोन नाही उचलत, फोन नुसता हँग असतो, बंद असतो, खूप तुमचे कमेंट्स असतात. तर तुमच्या कमेंटसाठी दादांनी सोल्युशन काढलेलं आहे की आपली छान साईट ओपन केली आहे, तर तुम्ही डायरेक्ट साईटवरती आता परचेस करू शकता. म्हणजे कुठलाही त्रास नाही बुकिंग. आणि तुम्हाला एक सांगते की आता दादा समोर आहेत, त्यांच्या समोर तुम्हाला सांगते की 100 काय 200% तुम्ही बुकिंग केली आणि तुम्ही पैसे पे केले तर वस्तू तुम्हाला मिळणारच, याची शाश्वती आहे. कारण बऱ्याच आता कमेंट आल्या होत्या 1-2 ताईंच्या की ताई बुकिंग केलं आहे पण अजून काही रिस्पॉन्स नाही आला आहे. तर येणार, आणि जे पण तुम्ही पैसे नाही जरी तुम्हाला वस्तू मिळाली तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील, इतकी म्हणजे शाश्वती आहे इथे. आणि म्हणूनच मी इथून नेहमी तुम्हाला वस्तू रेकमेंड करत असते की देवपूजेच्या ज्या पण वस्तू आहेत त्या तुम्ही नक्की इथे घ्या. त्यानंतर दादांच्या इथे बऱ्याचशा मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, त्या म्हणजे की अगरबत्त्या. तर खूप चांगल्या चांगल्या अगरबत्त्या आहेत, अगदी त्यांच्या स्वतः आपण बनवतो ना अगरबत्त्या सगळ्या. कारण मार्केटमध्ये आता ज्याही अगरबत्त्या, बऱ्याच अगरबत्त्या आहेत तर त्या बऱ्याच केमिकल बेस अगरबत्त्या असतात की ज्याच्यामुळे आपल्याला श्वसनाचे वगैरे वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून खूप छान छान अशा अगरबत्त्या बनवलेल्या आहेत. तर यातल्या सगळ्या ज्या आहेत ना माझ्या सगळ्यात फेवरेट आहेत, कुठली मी तुम्हाला असं सांगू नाही शकत. आणि सगळ्यात बेस्ट जी आहे ती म्हणजे की आपली वक्रतुंड अगरबत्ती, ती मी तुम्हाला गणपतीच्या वेळेला वगैरे दाखवली होती. पण ऑल टाईम आहेत सगळ्या अगरबत्त्या, तुम्ही वापरू शकता. आणि माझं आणखीन फेवरेट आहे ते म्हणजे की हे स्प्रे, हे खूप छान आहेत, मला खूप आवडतात. म्हणजे सकाळ संध्याकाळ जेव्हा आपण देवपूजा करतो ना तर तेव्हा तुम्ही नक्की स्प्रे करत जा घरामध्ये, खूप छान सुगंध येतो आणि घरातलं जे वातावरण आहे ते आणखीन असं छान मंगलमय होऊन जातं. तर अशा बऱ्याच सगळ्या वस्तू आहेत. तर आज मी इथे आली आणि तुम्हाला या बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या आहेत. बाप्पा मोरया स्टोअर दाखवलं आहे, दादांशी तुमची भेट घडवून आणलेली आहे. तर ज्यांना जमत असेल त्यांनी इथे स्टोअरला व्हिजिट करा, ज्यांना जमत नसेल तर तुम्ही वेबसाईटवर करू शकता परचेस किंवा तुम्ही कॉल करू शकता. तर आज इथे येऊन मला खूप छान वाटलं, दादांशी भेट झाली त्यामुळे आणखीन छान वाटलं. आणि तुम्हाला पण सगळ्यांना छान वाटलं असेल, कारण बरेच सगळे कमेंट करत होते की तू जा एकदा, आम्हाला बाप्पा मोरया स्टोअर दाखव, तिथे जाऊन ये. तर मला पण खूप छान वाटलं दादा. चला, थँक्यू. स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. म्हणजे सगळं म्हणतात ना ते करता करता सकाळी 6ला येऊन वडिलांसोबत रात्री बंद करता, म्हणजे आमचा राईट हँड आहे, माझा छोटा भाऊ सारखा आहे. सगळं ट्रस्ट त्याच्यावर. म्हणजे आज 35 वर्षांनी आपलं शॉप होतं, 35 इयर्स. दुसरी ही आपली ताई आहे, ते तुमचे सगळे लेडीज कस्टमर जेवढे येतात ते लेडीज कस्टमर अटेंड करतात. हे तर तुम्ही हे आमचे मास्टर माइंड, हे आमचे फोन कॉलिंग रिसीव्ह करणारे 24 तास रेडी असतात. आणि ही आमची ताई कस्टमरला वेलकम करणारी, जेव्हा पण येतात कस्टमर त्यांना वेलकम करते. बाकी ठीक आहे, पण नाही आपण 2 मिनिट तो हे तर इकडचा बेस्ट स्टाफ आहे. बाकी बॅकएंड भरपूर आहे, ते बॅकएंडमध्ये ऑर्डर आली डिस्पॅच केली ते बॅकला ठेवले की इकडे कंजेस्टेड होऊ नये म्हणून. बाकी ते बॅक साईडला आहे. जसं आपलं एक छोटंसं एंट्रन्स, हे पण एक भरपूर आहे. कुठून आलात तुम्ही? थँक्यू. मी बोललो ना आमचे वडील हे बघायचे सगळं स्वतः बनवतात, सगळं हँडमेड हे केलं. हे आपले सगळे डिस्प्ले रूम आहे, म्हणजे कोण कस्टमर आला तिकडे कंजेस्टेड व्हायला नको म्हणून, कोणी वयस्कर वगैरे आलात तर ते इकडे एक पीस सगळे बघू शकतात. हे छान. तर इथली ही जी छोटीशी जागा आहे ना, हे यांनी संपूर्ण जे आपले मुखवटे आहेत ते मुखवटे डिस्प्लेसाठी इथे यांनी जागा बनवून घेतली सेपरेट, की कोणीही आलं तर त्यांना व्यवस्थितरित्या सगळे मुखवटे बघता यावेत, यासाठी त्यांनी हे डिस्प्लेसाठी जागा केलेली आहे. आणि बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ते मला दाखवत होते की ताई बघा अशा प्रकारे कोणाचा काय रिस्पॉन्स असतो. आणि हे सगळं दाखवण्यामागे ना माझं जे महत्त्वाचं कारण आहे ना
ते म्हणजे की इथे जे लोक काम करतात त्यांना सगळ्यांना रोजगार मिळतोय. हे फक्त तुम्हाला समोर एवढे लोक दिसत आहेत, पण अजूनही याच्या मागे खूप मोठी टीम आहे आणि प्रत्येक जणाच्या घरात आज शिस्त आहे 2 वेळेचं. आणि म्हणजे आपण जे तुम्ही ज्या वस्तू घेतायत ना, तर त्यामुळे कोणाचं तरी पोटपाणी चालतंय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. परत जे लोक ह्या वस्तू बनवत आहेत, जे कारागीर आहेत, जे आर्टिस्ट आहेत, ज्यांच्याकडे खरंच काहीच काम नव्हतं, त्यांना सगळ्यांना याच्यामधून काम मिळतंय, त्यांचं घर चालतंय. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याचं सगळ्याचं क्रेडिट आहे ना तुम्हाला सर्वांना सुद्धा जातं. तर म्हणून असंच आपण नेहमी छान काम करत राहू आणि नेहमी चांगल्या चांगल्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहीन. तर फायनली आम्ही आता इथून निघालो, कारण इथे खूप गच्च गर्दी झाली होती. अजून थोड्या वेळाने निघालो असतो तर अजून भरपूर गर्दी झाली असती आणि घरी पण सगळे आमची वाट बघत होते. तर घरी पोचलो आणि बघा अनघाने मला खूप छान ड्रेस आणलेला, मस्त अगदी परफेक्ट बसला तो मला आणि मला खूप आवडला पण. कलर पण खूप छान आहे आणि पॅटर्न पण खूप मस्त आहे ड्रेसचा. तर सगळे इथे आले होते. मावशीने छान केक बनवला होता. मावशी आता केकमध्ये खूप एक्सपर्ट झाले बघा, किती भारी. आणि टेस्ट पण तुम्हाला काय सांगू, केकची इतकी मस्त लागते ना की बाहेरचा केक खाण्याची इच्छाच होत नाही. इतका छान केक बनवते ती आता. डिझाईन वगैरे सगळं अगदी परफेक्ट. तर असं घरी आलो, त्यानंतर सगळ्यांसोबत छान असं बड्डेचं सेलिब्रेशन झालं. खरं तर नव्हतो करणार, कारण खूप उशीर झाला होता आम्हाला येता, पण सगळ्यांची इच्छा होती. तर मग म्हटलं चला थोडक्यात का होईना पण आपण करू. आणि मग छान सगळ्यांनी औक्षण केलं. आणि तुम्हाला सांगू की हे आयुष्याचे छोटे छोटे जे क्षण आहेत ना, हे खरंच सगळ्यांसोबत म्हणजे खूप छान वाटतात. अगदी छोट्या पद्धतीने का होईना पण खूप बरं वाटतं. त्या निमित्ताने का होईना आपण सगळे भेटतो. आपल्या रोजच्या बिझी लाईफमधून आपण वेळ काढतो एकमेकांसाठी, बोलणं चालणं होतं. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि मला हीच गोष्ट सगळ्यात जास्त आवडते. तर तुम्हीही तुमच्या आयुष्याचे असे सगळे छोटे छोटे क्षण खूप छान आनंदाने जगा आणि छान जपून ठेवा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.